वेळ झाला की सामना बॉलआउट मध्ये झाला आणि टीम चेंजचा गेम वडोली संघाने सामना जिंकला. मॅन ऑफ द सिरीज बुलेट होती ती दहिसर संघाच्या राहुल पाटीलला मिळाली. दरवर्षी नवीन खेळाडू पण पाहिला, कारण पहिल्या वर्षी रवी बायले बसार, दुसऱ्या वर्षी सुरत दुधकर बसार, तिसऱ्या वर्षी मनीष कोलेकर पांड्या. चला स्टार्ट करा आपण. प्रेक्षक वर्ग टाळ्या वाजवा बॉल आउट सामन्यासाठी. आणि इकडे सज्ज झालाय टीम आंबेशिव संघाचा गोलंदाज. पहिला बार फेल. चला टीम लगेच या, आपण वेळ घेऊ नका, लगेच रेडी राहा आपण. चला चारही गोलंदाज इकडे येऊन राहा. टीम आंबेशिवच्या आपण गोलंदाज या साईडला राहा. चला आंबेशिव संघाचे गोलंदाज बाकी पण इकडे उभे राहा. आणि कडे गोलुली आपले बाकी गोलंदाज इकडे या सगळ्यांनी. आता दुसरा बाल फेल झाला इथे टीम कडे गोलुलीचा. चला तीन बाकी राहिले, चारच्या ते आपण या साईडला. आंबेशिव संघ तुमचे चौघे जण पाठवा ना इकडे, कशाला टाइमपास करताय. दुसरा बार करण्यासाठी आंबेशिव संघाचा गोलंदाज तयार झालाय. बघा यष्टीरक्षक थोडे पाठीमागे राहा आपण. वार अनसक्सेसफुल. 2-0 खरं तर 0-0 हा वार सुरू आहे. इकडे आता कडे गोलुलीची संधी. 5-5 चेंडू, त्यानंतर 3-3 चेंडू. चला मॅडी सर घ्या त्यांना. कडे गोलुली संघ बाकी गोलंदाज या ना इकडे, रेडी राहा ना आपण, कशाला टाइमपास. बाकी गोलंदाज आहेत ते या, पण 3-3 अजून 2-2 झालेत. अर्थात आता तिसरा बार करणार आहे. दुसरा बार आहे इकडे कडे गोलुलीचा. फेल. 0-0. चला टीम कडे गोलिवली 2 मध्ये 0, टीम आंबेशिव 2 मध्ये 0. वार कोणाचा पडणार. चला वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा. दोन संघ एकमेका विरुद्ध आहेत. इथनं चॅम्पियन अर्थात मेगा पाण्यामध्ये कोण पोहोचेल हा प्रश्न नक्कीच त्याचं उत्तर आता राहिलेले 3 वार. आंबेशिवचा वार, तिसरा बार अनसक्सेसफुल. 3 मध्ये 0. आता तिसरा बार करण्यासाठी टीम कडे गोलिवली संघ सज्ज झालाय. परफेक्ट बॉल पडत नाहीये नक्कीच, आणि किरणीने नक्कीच कानमंत्र दिला. तिसरा वार करण्यासाठी कडे गोलिवली संघाचा गोलंदाज तयार झालाय. एवढ्या पाठीमागे 2 स्टंप लावले तरी लागणार नाही, एकावर 1-2 उभे केले तरी लागणार नाही. तेच किडनी त्याला सांगतो की 2 स्टंप एकावर 1 ठेवले तरी लागणार नाही. मान्यवरांचं व्यासपीठावरती सन्मान करता करता आमचे सन्माननीय 3-0 3-3-0 मध्ये आपण पाहतो तिन्ही वार वाया गेलेत. चौथा वार आंबेशिवचा. बघा बाकी संघ मजा घेत आहेत. वार चौथा या ठिकाणी अनसक्सेसफुल. एकालाही गोलंदाजी मिळत नाही. मला तर वाटतं एकावर 1-2 स्टंप लावावे लागतील दुसऱ्या इनिंग मध्ये. वालोली संघ मजा घेते. 5 संघ सुपर 5 मध्ये आलेत. त्याच्यात आता तिसऱ्या चौथ्या आणि 5व्या क्रमांकावरती संघ पोहोचलेत वालिवली आणि कासगाव. 4-0. एकालाही बॉल लागत नाहीये. आता शेवटचं वार राहिलाय, ज्याचा सक्सेस राहणार तो विजय ठरणार. बघा वार होत नाही खरं तर.
लहानपणी एक खेळ खेळायचा लगोरी, कदाचित या खेळाडूने खेळलेलं नसेल त्यामुळे त्यांना वार होत नाही. डायरेक्ट नॉट फेल झालाय. 0-5-0 शेवटचा वार आता कडे गोलवली. किडनी बघूया, किडनी कधी किती अनुभव आहे, भरपूर मोठा खेळाडू आहे. कारण 9 वार झालेत, एकही वार पडला नाही. किडनीमध्ये एक क्षमता आहे, किडनी एक मोठा खेळाडू आहे. 3-0-5-0 चला तिसरे 3 गोलंदाज या लगेच या साईडला. वेगळे 3 या, वेगळे 3. चला वेळ घेऊ नका. अंबेशू आणि कडे गोलवली, बाकीचे 3 पाडवा. 3 पाडवा. आता 3 झाले की परत आपण 5 खेळू. योच खेळ करत राहू, मजा येते खरं प्रेक्षकांना. जोपर्यंत कोणाचं हिट होत नाही तोपर्यंत मॅडिसर चालूच ठेवू आपण. चला ना मॅडिसर, का आता वेळ घेता आपण. 3 गोलंदाज येऊ दे ना. नावं लिहत बसू नका प्लीज मॅडिसर. 3 साईडला इकडे घ्या ना. 3 गोलंदाज. चला 3 गोलंदाज या खडे गोलंदाज संघ. आपण या इकडे 3 गोलंदाज. तिकडे या, जो पहिला पोहोचून त्याला देऊ. काय चला 3 वार पुन्हा होतील आणि 3 आता वार फेल झाले तर परत तुम्हाला आयुष्यात कधीच बॉल आउट मिळणार नाही. यस, आंबेशू संघाचा पहिला वार. अद्याप 2 वार बाकी आहेत तुमचे, त्यांचे 3 वार आहेत. मला तर वाटतं येणारे 3 गोलंदाज चांगले आहेत. आत्ता वार केलाय. एक 0 लढत आणि बढत. खरं तर आंबेशू संघ 1-0. मस्त. 1-0 खरं तर आता लीड घेतलाय आंबेशू संघानं. 1-0 पुन्हा एकदा आंबेशू. बोलण्यासाठी शब्द नाहीत. 1-0 1-0 लीड आहे तो आंबेशू संघाचा. चला आपण विनंती करूया वांगणी संघ कॅप्टन आपण रेडी या, कारण टॉस साठी आपल्याला यायचंय. तर वांगणी संघ आपण रेडी राहा. चला या कॅप्टन आपण इकडे. 1-0 लीड आणि आता शेवटचा बॉल आहे. जर बॉल हिट झाला तर मग दुसऱ्या पद्धतीने काहीतरी करणार. विन फायनल मध्ये आंबेशू. बघा बालाशेठ कांबळे साहेब आले आणि नक्कीच इथे बॉल आउटचा सामना जिंकलाय. टीम आंबेशू पोहोचलाय मेगा फायनल मध्ये. आता लढत होईल कडे गोलिवली विरुद्ध वांगणी यांच्यामध्ये सेमी फायनलची लढत. चला दमदार लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देणार.